भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानी माणसं आणि त्यांच्यापेक्षा छोटी माणसं असतात किंवा त्यांच्याकडे ते शिकण्यासाठी असतात, काहीतरी ज्ञान संपादन करण्यासाठी आलेले असतात. तर अशी छोटी माणसं त्यांना ज्यावेळेस काहीतरी मोठं काम करण्याचं त्या ज्ञानी माणसाकडून सांगितलं जातं, आज्ञा मिळते किंवा एक अधिकार मिळतो, तर त्यावेळेस इतका आनंद होतो, अरे आपण एवढे छोटे आता शिकलो. आपल्याला आपल्या गुरूंनी किंवा त्या ज्ञानी माणसाने इतका मोठा अधिकार दिला किंवा इतकं मोठं कार्य सोपवलं, तर आनंद होतो. तर त्या पद्धतीने माऊली म्हणतात, मी माझ्या श्रीगुरूंचा खऱ्या अर्थाने शिष्य आहे आणि या ठिकाणी माझ्या गुरूंनी मला ज्ञानेश्वरी सांगावीस असं पुन्हा एकदा आज्ञा केली. 12व्या अध्यायातील भव्य सर्व. आणि खऱ्या अर्थाने माझ्या गुरूंची आज्ञा म्हणजे माझ्यासाठी महाप्रसाद आहे. आपल्यासाठी बुंदीचा प्रसाद असतो, आपल्यासाठी खोबऱ्याचा प्रसाद असतो, आपल्यासाठी नारळाचा प्रसाद असतो, आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद असतात, पेढ्यांचा असतो. देव बदलला की प्रसादाचं स्वरूप बदलतं. परंतु माऊली म्हणतात, माझ्यासाठी गुरूंची आज्ञा हाच माझा प्रसाद. आणि म्हणून माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली की आता भास्कर जास्त बोलू नकोस ज्ञानोबा, आता गीतार्थ सांग. आणि हा महाप्रसाद आज्ञारूपी मला प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे मी आता निरूपीनं प्रबंध, मी आता गीतेचा सिद्धांत तुमच्या पुढे मांडणार आहे. अवधान दिसे, आता लक्ष द्या बरं का. माऊली म्हणतात, तेथ जीची महाप्रसादू मनोनी साविया जाला स्वानंदू, आता निरूपीन प्रबंधू अवधान दिसे. मला खूप आनंद झालाय. माझ्या गुरुने मला आज्ञा केली, आज्ञारूपी महाप्रसाद मला सेवन करायला मिळाला आणि म्हणून मी आता गीता तुमच्या पुढे मांडणार आहे. गीतार्थ तत्वज्ञान तुमच्या पुढे मी सांगणार आहे. आता श्रोतेजन हो, ज्ञानेश्वरी गुलकंद ऐकता नाही तुम्ही, अवधान दिजे, आता तुम्ही लक्ष द्या.